जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भवनाम समास 9वा सिद्धलक्षणनाम श्रीराम समर्थ. अंतरी गेली अमृत बाह्य काया लखलखित अंतरस्थिती वाणता संत लक्षणे कैसी झाले आत्मज्ञान बरवे हे कैसे निपा जाणावे म्हणून बोलिली स्वभावे साधू लक्षणे. ऐक सिद्धांचे लक्षण सिद्ध म्हणजे स्वरूप जाण तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही स्वरूप होऊनी राहीजे तया नाव सिद्ध बोलिजे सिद्ध स्वरूपची साजे सिद्धपण वेदशास्त्रीचे प्रसिद्ध सस्वरूप स्वतः सिद्ध तयासीच बोलिजे सिद्ध अन्यथा नगडे. तथापि बोलो काही एक साधकास काळा या विवेक सिद्ध लक्षणाचे कौतुक ते हे ऐसे असे. अंतरस्थित स्वरूप झाली पुढे काया कैसी वर्तली जैसी स्वप्नीची नाथिली स्वप्नरचना. तथापि सिद्धांचे लक्षण काही करू निरूपण जेणे बाणे अंतर्गुण परमार्थाची सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. जनी असो न आपण जना वेगळा सस्वरूपी दृष्टी पडता तुटून गेली संसार चिंता पुढे लागली ममता निरूपणाची हे साधकाचे लक्षण. परी सिद्धा असिद्ध अंगे असे जाण सिद्ध लक्षण साधके विन बोलोच नये. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षण ते चतुरी जाणीजे ऐसे संदेहरहित साधन तेची सिद्धांचे लक्षण. अंतर्बाह्य समाधान चळेना ऐसे अचल झाली अंतरस्थिती तेथे चळनास कैची गती स्वस्वरूपी लागली वृत्ती स्वरूपची झाली मग तो चळताच अचळ चंचळपणे निश्चळ निश्चळ असो न चंचळ देह त्याचा स्वरूपी स्वरूपची झाला मग तो पडवणीच राहिला अथवा उठवणी पळाला तरी चळेना. येथे कारण अंतरस्थिती अंतरीच पाहिजे निवृत्ती अंतर लागले भगवंती तोची साधू बाह्य भलतेसे असावे परी अंतर स्वरूपी लागावे लक्षण देशती स्वभावे साधू अंगी राजी बैसता आवळीला अंगी बाणे राजकळा स्वरूपी लागता जिवाळा लक्षणे मानती एरवी अभ्यास करिता हातान चढती सर्वता स्वरूपी राहावे तत्वता स्वरूप होऊनी अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी संत संगे निरूपणी स्थिती माने ऐसी लक्षणे बरवी स्वरूपाकारे अभ्यासावी स्वरूप सोडिता गोसावी भांबावती. आता असो हे बोलणे एका साधूची लक्षणे जेणे समाधान वाणे साधकांगी स्वरूपी भरता कल्पना तेथ कैची उरेल कामना म्हणून मी या साधू जना कामची नाही. कल्पिला विषय हातीचा दावा तेने गुणे क्रोध यावा साधूजनाचा अक्ष ठेवा जाणार नाही म्हणून ते क्रोधरहित जाणती स्वरूप संत नासिवंत हे पदार्थ सांडुनिया जेथे नाही दुसरी परी क्रोध यावा कोणावरी क्रोधरहित सचराचरी साधूजन वर्तती आपुला आपण स्वानंद कोणावरी करावा मद या कारणे वादविवाद तुटून गेला साधू स्वरूप निर्विकार तेथे कैचा तिरस्कार आपुला आपण मत्सर कोणावरी करावा साधू वस्तुमनायासे या कारणे मत्सर नसे मदमत्सराचे पिसे साधूसी नाही. साधू स्वरूप स्वयंभ तेथे कैचा असेल दंभ जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही जेने दृश्य केले विसंच तयास कैचा हो प्रपंच या कारणे प्रपंच साधू जाणावा अवघे ब्रह्मांड त्याचे घर पंचभूतिक हा जो सार मिथ्या जाणून सत्वर त्याग केला या कारणे लोभ नसे साधू सदा निर्लोभ असे जयाची वासना समरसे शुद्ध स्वरूपी आपुला आपण आघवा स्वार्थ कोणाचा करावा म्हणून साधू तो जाणावा शोकरहित दृश्य सांडून नासिवंत स्वरूप सेविले शाश्वत या कारणे शोकरहित साधू जाणावा. शोके दुखवावी वृत्ती तरी ते झाली निवृत्ती म्हणून साधू आदी अंती शोकरहित मोहे झळंबवावे मन तरी ते झाले उन्मन या कारणे साधूजन मोहातीत. साधू वस्तू अद्वये तेथ कैसे वाटेल भये परब्रह्म ते निर्भये तोची साधू या कारणे भयातीत साधू निर्भय निवांत सकळाच मांडेल अंत साधू अनंत रूपी सत्य स्वरूपे अमर झाला भय कैसे वाटेल त्याला या कारणे साधू जनाला भयची नाही. जेथे नाहीत द्वंद्वभेद आपला आपण अभेद तेथे कैचा उठेल खेद देहबुद्धीचा बुद्धीने नेमिले निर्गुणा त्यास कोणीच नेना या कारणे साधूजना खेदाची नाही. आपण एकला ठाईचा स्वार्थ करावा कोणाचा दृश्य नसता स्वार्थाचा ठावची नाही. साधू आपणची एक तेथे कैचा दुःख शोक तुझे विना विवेक येणार नाही. आशा धरिता परमार्थाची दुराशा तुटली स्वार्थाची म्हणून निराशता साधूची ओळखन मृतपणी जैसे गगन तैसे साधूचे लक्षण या कारणे साधू वचन कठीण नाही. स्वरूपाचा संयोगी स्वरूपजी झाला योगी या कारणे वितरागी निरंतर स्थिती बाणता स्वरूपाची चिंता सोडिली देहाची या कारणे होणाराची चिंता नसे स्वरूपी लागता बुद्धी तुटे अवघी उपाधी या कारणे निरोपाधी साधूजन साधू स्वरूपीच आहे तेथे संगची नसाहे म्हणून साधू तो न पाहे मानापमान अलक्षास लावी लक्ष
म्हणून साधू परमदक्ष बोलू जाणती काय पक्ष परमार्थाचा स्वरूपी न साहेमळ म्हणून साधू तो निर्मळ साधू स्वरूपची केवळ म्हणून या सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म हेचे जाणीचे मुख्य वर्म साधू लक्षणाचे दरिता साधूची संगती आपशाच लागे स्वरूपस्थिती ने बाणती लक्षणे अंगी ऐसी साधूंची लक्षणे अंगी बाणती निरूपणे परंतु स्वरूपी राहणे निरंतर स्वरूपी राहता स्वरूपाची होईल तत्वता मग लक्षणे अंगी बाणता वेळ नाही स्वरूपी राहिल्यामती अवगुण अवघेची सांडती परंतु यासी सत्संगती निरूपण पाहिजे सकळ सृष्टीच्या ठाई अनुभव एकची नाही तो बोली जेल सर्वही पुढले समासी कोणे स्थितीने राहती कैसा अनुभव पाहते रामदास म्हणे श्रोती अवधान देणे इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम समास नववा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ.